आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक. सहप्रायोजक सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक राजगुरुनगर सहकारी बँक. नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. राम जन्मभूमी बाबरी मशिदी हा जो वाद आहे यावरती सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे की हा विषयच मुळात संवेदनशील आणि भावनिक आहे. त्यामुळं दोन्ही पक्षांनी म्हणजे हिंदूंनी आणि मुस्लिमांनी एकत्रित बसून यावरती तोडगा काढला पाहिजे. आणि जर का एकमत होत नसेल, तोडगा निघत नसेल, तर मग सुप्रीम कोर्ट मध्यस्थी करेल, असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. हा वाद जितका जुना आहे तितकाच तो जटिल आहे, गुंतागुंतीचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तितकाच तो वादाचा सुद्धा आहे. यावर तोडगा काढायचा म्हणजे नेमकं काय करायचं यावरती बरंच विचारमंथन गेल्या 26 वर्षात झालेलं आहे. 1992मध्ये बाबरी मस्जिद जमीनदोस्त करण्यात आली आणि त्यानंतर हा वाद पेटला. याचं बरंच राजकारणही झालं आणि आता सुप्रीम कोर्ट म्हणतंय की हा विषय भावनिक आहे, संवेदनशील आहे. यावरच आहे आपला आजचा सवाल. आपला आजचा सवाल बघा. राम जन्मभूमी बाबरी मस्जिद वादावर सर्वमान्य तोडगा निघेल का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, उत्तर प्रदेशात भाजपची निर्विवाद सत्ता आल्यामुळं राम मंदिराचा मुद्दा अजेंड्यावर आलाय का? मुद्दा क्रमांक 2, दोन्ही बाजूंनी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न होतील का? मुद्दा क्रमांक 3, सुप्रीम कोर्टाच्या मध्यस्थीनेच तोडगा निघू शकेल का? मुद्दा क्रमांक 4, राम मंदिराच्या मुद्द्यावरून भावनिक राजकारण केलं जाईल का आणि 2019च्या दिशेनं जसं जसं राजकारण जाईल तो अधिक पेटेल का? हे होते चर्चेचे मुद्दे. आपण चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ, ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, त्याचबरोबर आपल्यासोबत बजरंग दलाचे क्षेत्रीय महामंत्री शंकर गायकर आहेत. तसंच काँग्रेसच्या वतीनं बोलायला प्रवक्ते सचिन सावंतसुद्धा असणार आहेत. सुरुवातीला मी फोनलाईनवरनं जातोय सातारला डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांच्याकडं. दाभोळकर हे ज्येष्ठ लेखक, विचारवंत आहेत आणि हा जो राम जन्मभूमी बाबरी मशिदीचा वाद आहे त्यावरती त्यांनी बरंच लिखाण केलेलं आहे, जवळून हा विषय हाताळलेला आहे. दत्तप्रसाद दाभोळकर, आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. सर, मी तुम्हाला हा प्रश्न याच्यासाठी आधी विचारतो की जेव्हा सुप्रीम कोर्टच म्हणतंय की हा विषय सेन्सिटिव्ह आहे, तसंच तो सेंटिमेंटलसुद्धा आहे, म्हणजे तो संवेदनशील आहे आणि भावनिक आहे, म्हणूनच हा चर्चेतून सोडवला गेला पाहिजे आणि जर का चर्चेतून दोन्ही पक्षांच्या तोडगा निघत नसेल तर मग सुप्रीम कोर्ट मध्यस्थी करेल, असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. खरंच हा प्रश्न इतका भावनिक आणि संवेदनशील आहे? हा प्रश्न अतिशय संवेदनशील आणि भावनामय आहे. किंवा सांगायचं तर गांधी हत्येनंतर या देशात घडलेली ती अतिशय भयावह अशी एक घटना आहे. या देशात उभी असलेली एक वास्तू आपल्याला आवडत नाही, आपल्याला परवडत नाही, आपल्या तत्वात बसत नाही, म्हणून न्यायालयाला न विचारता, लोकसभेला न विचारता रस्त्यावर गुंडागर्दी करून ती पाडण्यात आली. आणखीन ते पाडण्यामागचं मानसशास्त्रही आपण समजावून घेतलं पाहिजे. आणि ते जर समजावून घ्यायचं असेल तर आपल्याला संघ, जनसंघ आणि भाजप समजावून घ्यावे लागतील. तुम्ही जर गुरुजींचं विचारधन वाचलं तर त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय, फाळणीनंतर या देशात राहिलेले सर्व मुसलमान पंचमस्तंभी आहेत. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ते लालबहादूर शास्त्रींना भेटले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की या देशात जे मुसलमान राहिलेत त्यांचे किमान तुम्ही मतदानाचे हक्क काढून घ्या. आणि संघाची एक शाखा म्हणून भाजप किंवा पहिल्यांदा जनसंघ निर्माण झाला. आणि जनसंघ ज्यावेळी निर्माण झाला त्यावेळी बलराज मधोकने लिहिलेलं पुस्तक आहे
त्यात त्याने म्हटलंय की संघाची एक शाखा म्हणून जनसंघ सुरू केला. आम्हाला जनसंघाच्या घटनेत भारत हे हिंदू राष्ट्र आहे, हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र हे शब्द घालायचे होते. त्यावेळच्या वातावरणात ते कठीण होतं आणि म्हणून एक अपरिहार्य अडचण म्हणून आम्ही ते घातलं नाही. परंतु नंतरच्या आमच्या सर्व कार्यक्रमातून आम्ही तिकडेच जातोय हे आम्ही दाखवलं. हे दाखवल्यानंतर तुम्हाला मुसलमानांना डिवचणं ही गोष्ट अतिशय गरजेची होती. आणि ज्यावेळी तुम्ही बाबरी मस्जिद पाडता त्यावेळी अर्धशिक्षित अर्धधार्मिक अशा अल्पसंख्याक समुदायाला तुम्ही बाहेर आणून चिरडता. या देशाचं संपूर्ण राजकीय पट या एका घटनेमुळे बदलला. या देशातला सामाजिक सद्भाव धुळीला गेला. त्यानंतर दंगलीच्या अनेक गोष्टी झाल्या. त्यानंतर मुंबईची दंगल असो, गोधरा असो, इतर कुठली असो, त्या सर्वांची सुरुवात जी झाली ती बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात झाली. आणि बाबरी मशीद उद्ध्वस्त करताना या देशात उभी असलेली एक वास्तू आम्ही न्यायालयाला विचारणार नाही, आम्ही संसदेला विचारणार नाही, आमच्या तत्वात आमच्या भावनेत ती बसत नाही, आम्ही ती उद्ध्वस्त करतो म्हणून उद्ध्वस्त केली गेली. त्यामुळे हा प्रश्न अतिशय संवेदनशील, अतिशय भावनात्मक आहे. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्ट म्हणतं ते खरं आहे, पहिल्यांदा असा प्रयत्न व्हावा. हा प्रयत्न यशस्वी होईल असं मला वाटत नाही. झाला तर मला आनंद होईल, पण नाही तर सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे आणि या देशातला सामाजिक सद्भाव आपण परत प्रस्थापित केला पाहिजे. सर, तुम्हाला असं वाटतं का की तोडगा काढण्यासाठी चर्चेची वेळ ही निघून गेलेली आहे आणि सुप्रीम कोर्टालाच आता इथून पुढे मध्यस्थी करावी लागेल? तोडगा काढण्यासाठी चर्चेची वेळ निघून गेलेली नाही, तर आज ती निकडीची म्हणून पुढे आलेली आहे. ज्यावेळी योगी आदित्यनाथ तिथे येतात त्यावेळी काय काय होऊ शकेल याचा जरी विचार केला तरी आपण अस्वस्थ होतो. त्यावेळी हा प्रश्न जर सोडवण्याचा कोणी प्रयत्न केला आणि सुटला तर ते चांगलं आहे. परंतु तोडगा निघेल असं मला वाटत नाही, कारण तुम्ही तोडगा काढलात तर त्याला विरोध करणारे दोन्ही बाजूचे गट कदाचित पुढे येतील. त्यामुळे हा प्रश्न सोडवला पाहिजे. पण बाबरी मशीद उद्ध्वस्त होणे ही अतिशय वाईट गोष्ट झाली असं नानाजी देशमुखांनी म्हटलंय. ते नानाजी देशमुखांच्या माझ्या टेपवरचे शब्द आहेत, ते मी पुस्तकातही दिलेत. ते म्हणले या देशातली अतिशय चुकीची घटना झाली. हा देश जर एकसंध ठेवायचा असेल, या देशात सामाजिक सद्भाव ठेवायचा असेल तर एकमेकांच्या भावना आपण जपल्या पाहिजेत. आणि आपल्या भावनेच्या विरुद्ध काही होत असेल तर फक्त कायद्याचा आधार घेऊन किंवा संसदेचा आधार घेऊन ते केलं पाहिजे, नाहीतर प्रत्येक गट हे करत राहील. सर, या प्रश्नावरती जर का तोडगा काढायचा असेल तर तो सर्वमान्य तोडगा काय असू शकतो? एखादा तोडगा तुमच्या काही विचारात आहे का? नाही, माझ्या समोर जो तोडगा आहे मी त्यावेळी सांगितलं होतं. पहिल्यांदा तुम्ही एक वास्तू उद्ध्वस्त केलेली आहे, ती वास्तू पहिल्यांदा तुम्ही बांधून दिली पाहिजे आणि त्यानंतर तोडगा होऊ शकतो. ती तिथे पाहिजे, ती काढायची, दुसरी काही ठेवायचं का? एक वास्तू या देशात उद्ध्वस्त केली जाते उभी असलेली आणि त्यानंतर तुम्ही चर्चा करता. ती जेव्हा वास्तू तिथे उभी होती त्यावेळी चर्चा व्हायला पाहिजे, किंवा चर्चा करण्याची खरी पूर्वअट पहिल्यांदा ती वास्तू तिथे उभी राहिली पाहिजे आणि नंतर चर्चा झाली पाहिजे. पण या देशात ते होईल असं वाटत नाही आणि आज होईल असं मुळीच वाटत नाही, कारण कडवा मुसलमान द्वेष घेऊन आम्ही उभे आहोत. हे संघाच्या म्हणजे गुरुजी आणि हेडगेवार यांच्या अनेक विधानातून दाखवता येतं. आणि जनसंघ कशासाठी स्थापन झाला आणि कशासाठी कार्यरत होता हे खरं पाहता बलराज मधोकाने आपल्या पुस्तकात जनसंघ स्थापन झाला त्याच वेळी लिहिलेलं आहे. सर, धन्यवाद तुम्ही महाराष्ट्र वंशी बोलल्याबद्दल. हे होते डॉक्टर दत्तप्रसाद दाभोलकर. त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. मी अवधूत वाघ तुमच्याकडे येतो. जेव्हा आज ज्यांच्या याचिकेवरनं सुनावणी झाली ते डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी असं म्हणतायत की मुस्लिम हे रस्त्यावरती नमाज पडतात म्हणून शरयू नदीच्या दुसऱ्या तीरावरती त्यांना मस्जिद बांधून द्या, हाच त्यातला तोडगा असू शकतो. इतकी कट्टर भूमिका आजसुद्धा हेअरिंगनंतर सुप्रीम कोर्टाने हे सांगितल्यावरती ही रिॲक्शन, ही प्रतिक्रिया डॉक्टर सुब्रमण्यम स्वामींची आलेली आहे आणि ते या प्रकरणातले, या खटल्यातले याचिकाकर्ते. याच्या आधी मी दाभोळकरांनी जे काही बोलले त्याच्याबद्दल फक्त 2 शब्द मांडू इच्छितो
या देशाचा इतिहास हा 1947 साली सुरू झाला नाही किंवा 1992 साली सुरू झाला नाही. या देशाला 4000 आणि 5000 वर्षाचा इतिहास आहे. बोलता बोलता ते म्हणाले की जनसंघाची स्थापना हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी झाली आणि त्यानंतर सातत्याने मुस्लिमांना डिचवण्याचं काम केलं. त्यासाठी 1950-51 साली स्थापन झालेल्या जनसंघाला काय 42 वर्ष वाट पाहावी लागली का? म्हणजे 50 साली 51 साली स्थापन झालेल्या जनसंघाने मुस्लिमांना डिचवण्यासाठी 1992 साली बाबरी मस्जिद पाडली. हे विधान थोडंसं धाडसाचं होतं. दुसरं, बाबरी मस्जिद पाडल्यानंतर हिंदू मुसलमानांच्या दंगली झाल्या म्हणजे 1992 ऑनवर्ड्स आणि त्यासाठी त्यांनी मुंबईच्या दंगलीचा, गोधरा दंगलीचा दाखला दिला. पण त्याच्या आधी 1984 साली हिंदू आणि शिखांची जी म्हणजे दंगलच नाही, शिखांचं शिरकाण झालं. 1947च्या नंतर आणि आधी फाळणीच्या वेळी हिंदू आणि मुसलमानांमध्ये दंगली झाल्या. कित्येक हिंदू मेले, कित्येक मुस्लिम मेले. त्या सगळ्या दंगली ते विसरले आणि ते फक्त 1992 आणि ऑनवर्ड्स बघायला लागले. दत्तप्रसादजी, या देशाची संस्कृती आणि इतिहास हा फक्त 40-50 वर्षाचा नाही, तुमच्या वया एवढा इतिहास नाही. हा 5000 वर्ष, 10 वर्षापूर्वी रेफरन्स मध्ये म्हणाले. अवधूत वाघ ते कुठल्या रेफरन्स मध्ये म्हणाले की 1528 साली बांधलेली बाबरी मशीद जी इतकी वर्ष जुनी होती ती 92ला पाडली गेली आणि त्यानंतर हे घडलं असं ते म्हणाले. आणखीन एक रेफरन्स दिला की याच्या आधी कुठची वास्तू पडली नाही. दत्तप्रसादजी, आपण कृपया दिल्लीला जा. आपण तो कुतुब मिनार पहा. स्वतंत्र भारतामध्ये असं म्हणणं आहे त्यांचं, कुतुब मिनारवर स्वतंत्र भारतामध्ये म्हणजे 1947 सालानंतर अशी जी म्हणायचं आहे की या देशाचा इतिहास 1947 सालानंतर. आपला देश कधी अस्तित्वात आला, कधी स्वतंत्र झाला? हा देश हजारो वर्षापासून अस्तित्वात आहे. हा देश 5000 वर्षापासून अस्तित्वात आहे. आपण घटना कधी स्वीकारली? भारत हा 5000 वर्षाहून अधिक. आपलं प्रजासत्ताक कधी झालं? अहो, तो प्रजासत्ताक हा विषय आहे. हा फक्त आज आपला प्रजासत्ताक राष्ट्र आहे. परंतु जर बाबरी मस्जिद आणि राम जन्मभूमी हा संवेदनशील आणि धार्मिक विषय असेल तर त्याचा फक्त घटनेच्या दृष्टिकोनातून नाही, त्याच्या पलीकडे जाऊन वर्णन करावं लागेल. फक्त एकच उदाहरण देतो की तुमचं जे कुतुब मिनार आहे त्या कुतुब मिनाराच्या शिलालेखावर लिहिलंय, ते मी नाही लिहिलंय, भारतीय पुरातत्व खात्याने लिहिलेलं आहे की हजारो मंदिरं आणखीन जैन टेम्पल्सचा उद्ध्वस्त करून त्यांच्या उरलेल्या काय म्हणायचं त्याला, रेती चुना दगडीतून बांधलेला हा कुतुब मिनार आहे. जाऊ देत, आता आपण नेमकं विषयाकडे येऊ. आज जो त्याला निर्णय असं म्हणता येणार नाहीये, एक त्यांनी टिप्पणी केलेली आहे सुप्रीम कोर्टाने की दोन्ही बाजूंनी एकत्र यावं आणि एक सन्मानजनक तोडगा काढावा. याच्या आधी हायकोर्टाचा निर्णय काय होता की 1/3 जमीन यांना द्या, 1/3 जमीन यांना द्या आणि 1/3 जमीन यांना द्या. याला कोणी विरोध केला? हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला का? नाही. आमची ती हायकोर्टाचा जो निर्णय होता तो मानायची तयारी होती. मानला कोणी नाही, जुमानला कोणी नाही. ते ह्या निर्णयाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत. सुप्रीम कोर्टात कोण गेलं? बाबरी मस्जिद ॲक्शन कमिटी गेलेली आहे. विश्व हिंदू परिषद गेलेलं नाही आहे, बजरंग दल गेलेलं नाही, भारतीय जनता पार्टी गेलेली नाही किंवा कोणतीही हिंदुत्ववादी संघटना गेलेली नाही. म्हणजे गेलं कोण आहे ते. आता ते गेल्यानंतर प्रतिवादी म्हणून राम जन्मभूमीच्या बाजूने उभे असलेल्या संघटनांना जाणं भाग आहे. तर त्याच्यामुळे सुप्रीम कोर्ट, सर्वप्रथम सांगतो, सुप्रीम कोर्ट देईल तो निर्णय मान्य आणि तो आम्हाला शिरसाबंदी असेल. या घटनेच्या चौकटीमध्ये राहून जे व्हायचं आहे ते होईल. राम भूमीचं टेम्पल बनायचं असेल तर ते बनणार. जर सुप्रीम कोर्टाच्या यानं नाही बनायचं असेल तर ते बनणार नाही. हा मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2 असा आहे की आज जे सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे त्याच्यामध्ये काही वेगळं आहे का? तर नाहीच. सिव्हिल प्रोसिजर्समध्ये नेहमी 2 बाजूंना संधी दिली जाते. तर त्यांनी पहिली दिली आहे की तुम्ही दोघे एकत्र या, नाही झालं तर आम्ही मीडिएटर देतो. दुसरी स्टेप काय असू शकते? तर सुप्रीम कोर्ट एखाद्या महत्त्वाच्या माणसाला किंवा काही कोणाला तरी एक दोघांना हे असेल असा एक माणूस नेमतो, या दोघांच्या बरोबर तुम्ही बसा. एक जर सन्मानजनक तोडगा दोघांनी मिळून काढला तर ह्या देशाचं, समाजाचं, हिंदूंचं, मुस्लिमांचं, सगळ्यांचं ठीक आहे. पण मी तुम्हाला आठवण करून देतो, उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारादरम्यान 4 मार्चला योगी आदित्यनाथांचं एक विधान आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. ते असं म्हणतायत की जर का सुप्रीम कोर्टानं न्यायनिवाडा करायला वेळ लावला, या प्रकरणात विलंब लागला, तर मग लोकांच्या इच्छेनुसार वेगळे काही पर्याय आहेत का राम मंदिर बांधण्याचे, यावरती विचार करावा लागेल. आणि तेच योगी आदित्यनाथ आता उत्तर प्रदेश, जे देशातलं सर्वात मोठं राज्य आहे, त्याची निर्विवाद बहुमत घेऊन मुख्यमंत्री झालेले आहेत. माझा प्रश्न सचिन सावंत, काँग्रेसचे प्रवक्ते, यांना हाच आहे की जेव्हा योगी आदित्यनाथ यांची विचारसरणी अशी आहे,
ते ज्या गोरक्षपीठाचे महंत आहेत त्या गोरक्षपीठाचे त्यांचेच गुरु अवैधनाथ असतील, अवैधनाथांचे गुरु असतील दिग्विजयनाथ, या सर्वांचा जर का आपण गत इतिहास बघितला तर हे सर्व राम जन्मभूमी वादाशी न्यासाशी जोडले गेलेली लोक आहेत आणि तेच आता मुख्यमंत्री बनलेले आहेत. त्यामुळं एकीकडं योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे बनणं, दुसरीकडं सुप्रीम कोर्टात असं सांगणं की तुम्ही चर्चा करून तोडगा काढा, आणि तिसरीकडं योगी आदित्यनाथ यांचं अलीकडचं जे विधान आहे 4 मार्चचं ते असं सांगतंय सुप्रीम कोर्टानं जर का विलंब लावला तर मग इतरही पर्याय आहेत त्यावर विचार झाला पाहिजे. नेमकं पुढचं काय हे आत्ता स्पष्ट दिसायला लागलं आहे काँग्रेसला. योगी आदित्यनाथांच्या माध्यमातून काय होऊ शकतं? पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की आजचा सुप्रीम कोर्टाने जे काही म्हटलेलं आहे निश्चितपणे हा विषय संवेदनशील आहे, भावनात्मक आहे. या दोन बाबतीमध्ये त्यांनी ज्या तऱ्हेनं याचं वर्णन केलंय ते यथायोग्य आहे आणि हेच भूमिकेमध्ये काँग्रेस पक्ष सातत्यानं राहिलेला आहे. परंतु सत्ता प्राप्तीकरता अशा तऱ्हेच्या भावनात्मक मुद्द्यांचा वापर करायचा, इतिहासातले जे काही गडे मुर्दे आहेत त्यांना त्या ठिकाणी काढून आणायचं. 5000 वर्षापूर्वीचा इतिहास हा मात्र फार सोयीस्करपणे सांगितला जातो भारत देशाचा, परंतु त्या भारत देशाच्या संरक्षणासाठी मात्र काही केलं गेलेलं नाही स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये. अशा संघटना या 5000 वर्षापूर्वीच्या इतिहासाबाबत सातत्यानं बोलत राहतात. परंतु एक विषय लक्षात घेतला पाहिजे की राम मंदिरच्या मुद्द्याचा खऱ्या अर्थानं राजकीय उपयोग ज्यांनी केला त्यांनी सातत्यानं निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती त्याचा वापर केलेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या संदर्भामध्ये आजचा जे काही मुद्दा त्यांनी मांडलेला सुप्रीम कोर्टाने मांडलेला आहे हा काही पहिल्यांदा आलेला मुद्दा नाही. हायकोर्टानं ज्या वेळेला 2010चा निर्णय ज्या वेळेला यायचा होता त्याच्या अगोदर देखील अशाच तऱ्हेची संधी त्या ठिकाणी दिली गेली होती. त्यावेळेला त्या सुप्रीम कोर्टामध्ये काही पिटिशन झाल्या होत्या. सुप्रीम कोर्टानं त्याच्यामध्ये इंटरव्हीन करण्यासाठी नकार दिला आणि पुन्हा तेच सांगितलं गेलं आणि त्यानंतर आता 6 वर्षानंतर म्हणजे हायकोर्टाचा निकाल झाल्यानंतर आता एक वक्तव्य आलेलं आहे. आम्ही याचं स्वागतच करतो कारण हा मुद्दा संवेदनशील आहे, भावनात्मक आहे, याच्यात काही शंका नाही. एक अतिशय चांगल्या पद्धतीनं समन्वयानं आणि त्या ठिकाणी सामोपचारानं याच्याबाबत निर्णय झाला तर अतिशय चांगला आहे. परंतु ज्या भूमिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आहे, ज्या भूमिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि त्यांचा इतिहास जर बघितला 92 सालाच्या अगोदरपासूनचा म्हणजे 84 सालापासूनचा, तर त्यांनी स्वतःचा हा राजकीय फायद्यासाठी त्याचा वापर केलेला आहे. कल्याण सिंगांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की बाबरी मस्जिदचं संरक्षण केलं जाईल, त्या ठिकाणी बॉन्ड पेपरवर लिहून दिलं गेलं होतं, परंतु त्याचं पालन सरकार असताना देखील ते करू शकलेले नाहीत. त्यामुळे आज ज्या आदित्यनाथ म्हणतायत तुमच्या सरकारच्या काळात ती बाबरी मस्जिद पाडली गेली तेव्हा केंद्र सरकार झोपलं होतं का? नाही, पहिली गोष्ट लक्षात घ्या, राज्य सरकारनं त्या ठिकाणी बॉन्ड पेपरवर लिहून दिलं होतं आम्ही त्याची जबाबदारी घेतो आणि फेडरल स्ट्रक्चर मध्ये राज्य सरकारकडे त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेची पहिलीच प्राथमिक जबाबदारी आहे आणि त्यांनी ज्या वेळेला लिहून दिलं त्यावेळेला राज्य सरकारवरती विश्वास दाखवण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता आणि म्हणूनच त्या ठिकाणी कल्याण सिंगांनी यामध्ये खोटं बोलले, त्यांनी संरक्षण केलं नाही. ही जबाबदारी पूर्णतः भारतीय जनता पक्षाची त्या ठिकाणी होती आणि तेच लोक त्या संदर्भामध्ये होते, पाडण्यामध्ये पुढाकार घेणारी होती. त्यामुळे यामध्ये काही फार फरक झालेला नाही. परंतु हा संवेदनशील विषय, हा भावनात्मक विषयाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यानंतर हजारो लोकांचं त्या ठिकाणी शिरकाण केलं गेलेलं आहे. या देशामध्ये ज्या दंगली उसळल्या त्याची जबाबदारी देखील याच संघटनांवरती जाते आणि म्हणूनच अशा तऱ्हेच्या बेजबाबदार संघटनांच्या कडनं अशा तऱ्हेचं वक्तव्य ज्या वेळेला होतं 4 मार्चला जे आदित्यनाथ म्हणतायत, त्यामुळे ही निश्चितपणे धास्ती वाटते की याच्या पुढे देखील 2019च्या निवडणुका आहेत त्यामध्ये देखील राम मंदिरचा मुद्दा हा राजकीय फायद्यासाठी केला जाईल आणि सुप्रीम कोर्ट ज्या तऱ्हेनं म्हणतंय त्याचा किती तऱ्हेनं आदर राखला जाईल याबाबत आमच्या मनामध्ये शंका आहे. ठीक आहे, अगदी थोडक्यात अवधूत वाघ, अगदी थोडक्यात धन्यवाद देईन कैलासवासी राजीव गांधीजींना की ज्यांनी राम मंदिराचे दरवाजे हिंदूंसाठी ओपन केले, जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिला आणि तेव्हापासून त्या न्यासामध्ये राम प्रभूंची आरती व्हायला लागली. जय राजीव गांधी. ठीक आहे, ठीक आहे. आपल्या सोबत बजरंग दलाचे क्षेत्रीय महामंत्री आहेत महाराष्ट्र. मला असं वाटतं की त्याच्या अगोदर ऐकून घ्या आशिषजी, बोला. त्या संदर्भामध्ये जिल्हा न्यायालयाचा निकाल देखील आला होता हे सोयीस्करपणे सांगण्यास विचारले. हा, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ते भाजप आहे, त्यांच्या सोयीनुसार ते बोलत आहेत, त्यांची सत्ता आहे आता. आपल्यासोबत शंकर गायकर आहेत. शंकर गायकर,
तोच प्रश्न आहे. हा भावनिक मुद्दा आहे, तुमच्यासाठी मान्य आहे, पण तो इतरांसाठी कसा भावनिक असेल? आणि जर का ती वादग्रस्त जागा असेल, त्या जागेवरती सर्व समाजाचं, सर्व धर्मीय मंदिर जर का बांधलं गेलं, असा काही तोडगा निघू शकतो, तो तुम्हाला मान्य होईल? हे मुळातच असं आहे की हा तोडगा जो आहे तो तिन्ही बेंच ज्या वेळेला बसलं, त्या तिन्ही बेंचनी त्या संदर्भामध्ये एक गोष्ट पूर्णपणे सांगितली की या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं मंदिर होतं आणि या बाबतीमध्ये दुमत असायचं काही कारण नाही. तिथे खुदाई झाली, सगळं त्याचे एक्सरे काढले, सगळं जे जे हवं होतं की हे मंदिर आहे की नाही. जर हे मंदिर जर आता पुराव्यानिशी जर सिद्ध झालं असेल तर या संदर्भामध्ये आज न्यायालयाने जी काही भूमिका मांडली, आम्हीसुद्धा त्या भूमिकेचे सहमत आहे. कारण शेवटी असं आहे की ही भूमिका मांडत असताना सर्व गोष्टी शांततेने झाल्या पाहिजेत, याच्याशी विश्व हिंदू परिषद कुठेही दुमत नाही विश्व हिंदू परिषदेचं. पण त्याचबरोबर आज पूर्णपणे हा विषय ज्या पद्धतीने वरती आलेला आहे आणि आज ज्या पद्धतीने तुम्ही या विषयाला हात घातला आहे, म्हणजे स्वामींनी जी काही भूमिका मांडली, खरं तर मुळात आपण असा एखाद्या संत माणसांविषयी असं आपण इथे चर्चा करायला बसलेलो आहोत. फार मोठा संत महापुरुष या भूमीमध्ये जन्माला आला आणि त्याचं कबर उद्ध्वस्त झाली, असं अगदी आपण छाती पिटतो. हे सगळे जे सेक्युलरवादी आहेत आणि ही जी जमात आहे किंवा दाभोळकर जे काही बोलत होते, ते मुळातच त्यांनी त्यांचं कुळ तपासून बघावं, आपण कुठल्या कुळाचे आहोत. आणि तिथे जर रामाचा जन्म झाला नाही तर ते विवेकवादी पुरोगामी आहेत. नाही विवेक असा आहे. म्हणून मी काय म्हटलं, विवेकवादी पुरोगामी असो, इतिहास शेवटी असा आहे. कोण? राम मनोहर लोहिया सगळ्यात मोठे आहे. राम मनोहर लोहियांची भूमिका त्यांनी वाचली पाहिजे. ते गोळवलकरांचं उदाहरण देतात, पूज्यनीय सरसंघच्या आद्य सरसंघचालकांचं. तर त्यांनी हे सुद्धा राम मनोहर लोहियांची भूमिका वाचली पाहिजे. या महात्मा गांधींचा राम, या देशामधला राम जो आहे, हा राम जर त्यांनी सांगावा कुठे आहे रामाची जन्मभूमी कुठे आहे. आणि तुम्ही असं म्हणता की सेन्सिटिव्ह आहे, नक्की सेन्सिटिव्ह आहे, पण आज सेन्सिटिव्ह रामायण हे महाकाव्य आहे असंही बोललं जातं. नाही, रामायण हे महाकाव्यच आहे. असं मला इंडोनेशियापासून तर आज जगातल्या 8 ते 10 देशामध्ये या रामायणाचा जर इतक्या मोठ्या प्रमाणे प्रचार प्रसार होतो, संस्कृतमध्ये गायला. मी इंडोनेशियामध्ये जाऊन आलो. आजही त्या ठिकाणी रामायणाला इतकं मोठं महत्त्व आहे. म्हणजे बाकीचे देश त्याला रामायणातल्या पात्रांना, आपल्या मुलांना आपल्या रामायणातली नावं देतात. असं सगळं असताना माझं काय म्हणणं आहे की दाभोळकरांचा मुद्दा काय होता सर? साधा मुद्दा होता. 1528ला नाही, दाभोळकरांनी काय केलं की जी उदाहरणं दिली, ऐका ना, ते काय म्हणाले की 1528ला जी मशीद बांधली गेली, बाबरी मशीद, ती कधी पाडली गेली? जेव्हा भारत हा प्रजासत्ताक देश आहे, घटनेनं इथं सगळं चालतं, घटनेचं संरक्षण एखाद्या वास्तूला, एखाद्या माणसाला, एखाद्या समाजाला आहे. अशा वेळी कोणाच्याही परवानगी शिवाय ती वास्तू, ती बाबरी मशीद ही पाडली गेली, तिच्यावरती हल्ला केला गेला, ती जमीनदोस्त केली गेली, तिथं कायदा चालला नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, मुळातच माझं म्हणणं असं आहे की ती वास्तू 1528 असेल की याच्या अगोदर, म्हणजे ती राम जन्मभूमी आहे ते कबूल करतात का? त्यांनी जे संविधानाच्या नंतरच्या ज्या गोष्टी करतात ना, तर आम्ही हेच म्हणतो की हा इतिहास जो आहे हा 4 आणि 5 वर्षाचा नाही आहे इतिहास. खरं तर राम होता की नव्हता हे त्यांना विचारावं लागेल. ते आपल्यासोबत नाहीये. त्यांना विचारा ना, ते रामाला मानतात का पहिले हे विचारा. आणि ते मानत नसतील असं माझं. ते रामाला जर मानत नसतील, माझा काय असं आहे, नाही त्यांना का मानू? आणि कसले विवेकवादी आणि कसले विचारवंत? नाही, तुम्ही थांबा, तुम्ही कशाला ते बोलतायत ना, आता गायकर बोला. माझं म्हणणं असं आहे की ते जर रामाला मानत नसतील तर त्यांनी राम ह्या व्यक्ती म्हणून नव्हे, राम हा विचार आहे, राम ही संस्कृती आहे. दुनिया आपल्याकडे राम केवळ नावाने म्हणून बघत नाहीये, आपली रामाची संस्कृती आहे. या ठिकाणी आपण आजही कोणाची हिंदू समाजाची, हिंदू समाजाची, मुस्लिमांचं असं नाही. हे बघा, आजही मुसलमानमध्ये दहशत पसरवण्यासाठी रामायणावरती अनेक मुसलमान संत जे होऊन गेले, त्या मंडळींनी रामाचा प्रत्येकमध्ये गुणगान केलेलं आहे. कारण जातीय सलोखा नाही, म्हणून आमचे म्हणणं असं नाही, दूरदृष्टी त्यांनी जातीय सलोखा राहण्याकरताच आम्ही सुद्धा प्रयत्न केला नाही. 1 वेळा नव्हे, 5 वेळा मुसलमानांच्या बरोबर, ज्यांचा काही संबंध नव्हता, म्हणजे अयोध्यामधला मुसलमान कधी रामाच्या विरोधात नाहीये,
एक गोष्ट कोण ठरवतं? मी सांगतो ना, तिथला पिटिशनर आहे ना, पिटिशनर हमीद अन्सारी, सॉरी हासिम अन्सारी. नाही हे पहिले पिटिशनर मुस्लिम हे फैजाबादचेच आहे. नाही फैजाबादच्या असल्यानंतर तिथल्या मुसलमान म्हणजे समाजवादी पार्टीतल्या जे काही आमदार आहेत त्या मुसलमान आमदारांच्या स्टेटमेंट काढून वाचा, त्यांनी दिलेली मुलाखत वाचा. त्यांनी स्वतः विचारले अयोध्येत जर जातीय सलोखा ठेवण्यासाठी दूरदृष्टी दाखवली, मग आम्ही सुद्धा थोडा मॅच्युरिटी दाखवली. नाही मॅच्युरिटी म्हणजे मुसलमानांनी मॅच्युरिटी राहिली आणि आम्ही काय दंगल केली? नाही मग आम्ही काय दंगल केली का? आम्ही काय म्हटलं, आम्ही दंगल केली का? आम्ही आमचा अधिकार जो आहे राम जन्मभूमी आम्ही म्हणून विचारलं. या सगळ्यांनी सांगावं ना, यांनी सगळ्यांनी सांगावं की रामाचा जन्म कुठं झाला. आम्ही काय अरबस्थानात रामाचा जन्म झाला? हा, त्याच्यावर सर वाद आहे. नाही म्हणून तर तो वाद नाही आहे. वाद ज्या वेळेला मी म्हणून म्हटलं तिन्ही बेंचनी ज्या वेळेला निर्णय दिला तिन्ही बेंचनी एक गोष्ट कबूल केली की ज्या ठिकाणी हा ढाचा कोसळवला त्या ठिकाणीच राम जन्मभूमीचं स्थान आहे हे कबूल केलं. कबूल केल्यानंतर फक्त विषय असा राहिला की समन्वयाने याच्यावरती तोडगा काढला पाहिजे. आणि जे आज सांगितलं की कोर्टाने की जर तो तोडगा निघत नसेल आम्ही तर त्या बाबतीमध्ये आम्ही तोडगा काढायला तयार आहे. तर या बाबतीत विश्व हिंदू परिषद सुद्धा काही वेगळी भूमिका नाही. ठीक आहे. हेमंत देसाई, जेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणतं की हा भावनिक मुद्दा आहे, हा संवेदनशील मुद्दा आहे, तेव्हा सुप्रीम कोर्टालाही हे वाटतं की इथं जर का सर्वमान्य तोडगा निघाला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. सुप्रीम कोर्टानं ते अधोरेखित केलेलं नाही, पण कुठेतरी संकेत दिलेले आहेत की का भावनिक आहे, का संवेदनशील आहे, म्हणूनच या ठिकाणी तोडगा काढणं हे सरकारचं काम आहे. तुम्हाला काय वाटतं, यात खरंच तोडगा काढला जाईल की याचं असंच राजकारण केलं जाईल आणि राजकारण करण्यातच फायदा आहे? तोडगा काढला जावा अशी माझी अपेक्षा आहे, पण काढला जाईल असं मला बिलकुल वाटत नाही. थोडा आपण इतिहास समजून घेतला तर ज्यावेळी 1949 सालापासून हा जो काही प्रकार सुरू झाला तर तिथे गुपचूपपणे तिथे मूर्ती ठेवण्यात आल्या असा आरोप आहे. आणि ते कोण आहेत तर ते योगी आदित्यनाथ यांचे गुरूंचे गुरु त्यांनी ते हे केलेलं आहे आणि हे सगळीकडे आलेले आहे. त्यात काही मोठा त्यावरती धीरेंद्र झा आणि कृष्णा झांची अयोध्या डार्क नाईट मी वाचलंय ते पुस्तक. त्या पुस्तकात त्यांनी सगळा तपशील दिलेला आहे. आता हा जो भाग लक्षात घेतला तेव्हापासून ज्या घटना घडल्या ते सगळं राजकारण आहे. हा भावनेचा प्रश्न वगैरे, श्रद्धेचा, आस्थेचा प्रश्न अशी म्हणायची रीत आहे, पण मुळात त्याचं राजकारण करायचं आहे. कारण अयोध्येमध्ये रामाचा जन्म झाला, तिथे अयोध्येचाच तो होता. सगळ्यांचं त्याच्यावरती प्रेम आहे. त्याच्यावर केवळ एकाच विचारसरणीच्या लोकांचं प्रेम आहे अशातला काही भाग नाही, किंवा त्यांचं त्याच्यावरती मक्तेदारी अशातला भाग नाही. प्रश्न असा आहे की आता हा जर तोडगा सोडवायचा असेल तर पहिली भूमिका भाजपची किंवा संघवाल्यांची काय होती? त्यांची भूमिका अशी होती की हा भावनेचा प्रश्न असल्यामुळे न्यायालयाने याच्यामध्ये काही भूमिका घेतली तरी भावनेच्या माध्यमातून सुटला पाहिजे तो प्रश्न. आणि असं म्हणजे तुम्ही संघ बजरंग दल विहिंप यांच्या नेत्यांची भाषणं काढून बघा. त्यांनी असं म्हटलेलं होतं की न्यायालयाच्या कक्षेत हा प्रश्नच नाही मुळात, आणि जर न्यायालयाने विरोध निकाल दिला तर तो आम्ही मान्य करणार नाही अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती. आता न्यायालयाने अनुकूल निर्णय त्यांना वाटणारा असा दिल्यानंतर ते न्यायालयाचा आदर करायला लागले. हे पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली. न्यायालयाचा आदर त्यानंतर करायला लागलेले ते. याच्यानंतर आता न्यायालय काय म्हणतं की आम्ही त्याच्यामध्ये मध्यस्थी करू असंही त्यांनी तयार दाखवले. ते शीख धर्माचे जे या न्यायालय त्यांनी सांगितले ते, तर आम्ही मध्यस्थी करू. आता याच्यामध्ये 1990 पासून आपण जे बोलत आलो त्यानंतर दंगली झाल्या. आत्ता जे असं दावा करण्यात आला की आम्ही काहीच केलेलं नाही असं, तर याच्यामध्ये 2-3 हजार लोकांचे बळी गेलेले आहेत, निष्पाप लोकांचे बळी गेलेले आहेत. तेव्हा चुका सगळ्यांकडनं झालेल्या आहेत. या चुका मान्य केल्यानंतर आता या पुन्हा पॅशन्स अशा आपण इथे बोलताना सुद्धा अशा पद्धतीने तेव्हा जे बोलत होतो तशा पद्धतीने बोलण्याचं आता कारण नाही. मुळामध्ये न्यायालयाने जी भूमिका घेतली की आता याच्यामध्ये गिव्ह अँड टेक करायला लागेल तुम्हाला. कारण आपल्याला काही सोडायला लागेल, म्हणजे हिंदूंना काही सोडायला लागेल, मुसलमानांना काही सोडायला लागेल, आणि त्याच्यामध्ये लवचिक भूमिका ठेवायला लागेल. सगळ्या रिजिडिटी सोडायला लागतील. आता याच्यामध्ये रिजिडिटी ज्या आहेत, त्या घट्ट भूमिका ज्या आहेत त्या फक्त बजरंग दल विहिंप संघाच्या आहेत असं नाही. मुस्लिम संघटनांच्या सुद्धा त्यांच्यामध्ये मतभेद आहेत. एवढंच नव्हे तर हिंदू संघटनांमध्ये सुद्धा मतभेद आहेत प्रश्न सोडवण्याबाबत. मी तुम्हाला 1-2 गोष्टी सांगतो याच्यामध्ये, की एक अयोध्या नावाचं जे पुस्तक नरसिंह रावांनी लिहिलेलं आहे त्यामध्ये असं त्यांनी म्हटलं की हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. पहिल्यांदा जे सगळे साधू महाराज सगळे माझ्याबरोबर येत होते त्यांची चर्चा आमची चालू होती. अचानक त्यांनी सगळं बदललं पवित्र, आणि ते चर्चेला येईन असं झाले.
तर मला पेच पडला की आता म्हणजे कशामुळे हे झालेले काय त्यांना आहे. आणि त्यांनी डायरेक्ट आंदोलन सुरू झालं. मग त्यानंतर त्यांनी असं सांगितलं आहे की आडवाणींना मी बोलवलं चर्चेला. आणि मी हीच आठवण आहे, ते रमण सिंगचे यांचं जे पुस्तक आहे, त्यांनी जे पुस्तक लिहिलं रॉचं जे, ते ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये जे गेस्ट हाऊस होतं, त्याच गेस्ट हाऊसमध्ये म्हणजे त्यांनी म्हटलं की राजीव गांधींनी चर्चा लोंगोवाल वगैरेशी कुठे केली. आणि त्यांनी असं सांगितलं की मला आडवाणींशी चर्चा करायची, पण ते पब्लिकली करायचे नाही, गुप्तपणे करायचे. आणि त्यामध्ये तुम्ही ऑपरेशन ब्लू स्टारच्या संबंधी चर्चा करताना जी काही इक्विपमेंट वापरली होती, म्हणजे टेपिंग करण्याची, टॅप करण्याचं सगळं संभाषण, ते मला वापरायचं आहे. त्यांनी शिकून घेतलं ते रावांनी स्वतः, की आडवाणींबरोबर संभाषण जे होणार होतं ते. ही सगळी त्याच्यामध्ये आठवण दिलेली आहे. आणि ते म्हणाले की माझ्या मनात संभ्रम होता की आडवाणींवरती विश्वास ठेवावा का विश्वास ठेवू नये. त्यानंतर बघा कल्याण सिंगाचा जो सचिन सावंतांनी रास्तपणे उल्लेख केला, त्यांनी कल्याण सिंगांनी शब्द दिलेला होता, तो शब्द त्यांनी पाळला नाही. आता त्यांच्यावरती विश्वास ठेवण्यामध्ये चूक झाली असं म्हणता येईल आपल्याला नरसिंहरावांची. त्याच्यानंतर माधव गोडबोलेंचं सुद्धा पुस्तक आहे, त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. शंकरराव चव्हाण गृहमंत्री होते, त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. तेव्हा काँग्रेसवाल्यांच्या चुका झाल्या नाही तसं नाही, संरक्षण करण्यामध्ये ते चूक झाली. त्यामुळे बाबरी मशीद पाडल्या गेल्यानंतर सगळे मुसलमान काँग्रेसपासून दूर गेले, ते अजूनही आले नाही त्यांच्याकडे. आता हे सगळे मुसलमान संघाच्याकडे भाजपच्याकडे त्यांनी मतदान केलं असेल, मतं दिली असतील, हां, तर आता त्यांच्यावरती विश्वास असा आहे असं आपण म्हणू. पण निदान त्यांनी जो विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास सार्थ करण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांनीसुद्धा आता त्या कट्टरवादी भूमिका 25 वर्ष झाली होतो आता इतिहास, आता त्या कट्टरवादी भूमिका न घेता मोदी आता असं म्हणत असतील की आपण विकासाकडे जाऊया आणि हे प्रश्न सोडूया. आता ज्या दंगली झाल्या 90 साली जे घडलं, बॉम्बस्फोट नंतर झाले, हे आजच्या पिढीला कुठे माहिती आहे, त्यांना काहीच संबंध नाही. हे विसरायला आलं होतं. आणि मोदी म्हणाले होते पुरुष बनले होते, विकासाचा अजेंडा घेऊन चालले होते. मोदी मध्येच योगी आदित्यनाथ आले आणि सगळं बदललं. मोदींनी सांगितलं होतं मला नवा भारत घडवायचा आहे. हो, आणि दुसऱ्या दिवशी योगी आदित्यनाथ, हां, आणि ते म्हणाले होते की जे आमच्या समोर असतील ते सुद्धा आमचे शत्रू आहेत, त्यांना बरोबर घेऊन जाऊ. त्यामुळे आल्याबरोबर आदित्यनाथने सांगितलं सबका साथ सबका विकास, ते एक पाठ केलेलं वाक्य असं म्हटल्यासारखं ते म्हणाले. त्यामुळे याच्यानंतर आता ठीक आहे, त्यांच्याबद्दल आपण म्हणू की आता ते काहीतरी चांगलं करतील असं आपण आशा करूया. नाही, त्यांनी पहिलाच निर्णय घेतला ना, रामायण संग्रहालयासाठी निधी दिला, जागा दिली. नाही ठीक आहे, तो रामायण संग्रहालय झालं म्हणून काय माझ्या मते काही बिघडत नाही, पण निर्णय घेतला ना, निर्णय घेतला. पण माझ्या मते चुकलं काहीच नाही हो, निर्णय कुठे चुकत असतात का भाजपचे. माझ्या मते आता दोन्ही बाजूने हिंदू आणि मुसलमानांनी आता आपल्या भावना थोड्या स्थिर ठेवून त्याच्यामध्ये देवघेवीची जर काहीतरी गोष्ट आहे ती केली पाहिजे. आणि ती केली नाही तर सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला तो मान्य केला पाहिजे. ते होईल असं वाटत नाही, कारण मुसलमानांनी असं म्हटलेलं आहे त्यांच्या संघटनेने की हा टायटलचा प्रश्न आहे. आता हे सुद्धा टोकाचं झालं. हां, केवळ टायटलचा म्हणजे एखाद्या जमिनीचा प्रश्न, हां, तर त्याच्या पलीकडे सुद्धा हे झालेलं जे काही झालं आहे त्याच्यामुळे राम हा इथल्या देशातल्या लोकांना आपल्या जवळचा वाटतो, हिंदूंचा जवळचा वाटतो, हे सुद्धा त्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि मुसलमानांच्या ज्या भावना ज्या आहेत त्या यांनी समजलं की बाबरी मशीद कोसळली, ही चूक झाली, पाडली आपण, ती चूक झाली, त्याच्याबद्दल दुःख वाजपेयीने व्यक्त केलं होतं, अगदी आडवाणींनी व्यक्त केली होती. सुंदरसिंह मंडावी जे उपाध्यक्ष होते त्यांनी मात्र काखावर केलं होतं की आमचा काही संबंध नाही. तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणाले की जर आमच्या लोकांनी पाडली असेल तर त्याची जबाबदारी आम्ही घेतो. हा सगळा इतिहास जो आता पुन्हा खरवडून काढण्याचं कारण आहे, आपल्याला नवा इतिहास घडवायचा असेल तर चर्चेची संवादाची तयारी ठेवली पाहिजे. ठीक आहे, चर्चेची तयारी ठेवली पाहिजे, एकत्र बसून तोडगा काढला पाहिजे असं सुप्रीम कोर्टालाही वाटतंय. पण राजकारण भावनेवरती, संवेदनशीलतेवरती चालत नाही, ते कट्टरतेवर चालतं असा आजवरचा इतिहास आहे. म्हणूनच हा मुद्दा खूप वादाचा आहे. यावर आपण चर्चा करणारच आहोत ब्रेकनंतरही. पण ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. राम जन्मभूमी बाबरी मशीद वादावर सर्वमान्य तोडगा निघेल का? 65% लोक म्हणतायत नाही, राम जन्मभूमी बाबरी मशीद वादावर सर्वमान्य तोडगा निघणार नाही. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय सचिन सावंत यांच्याकडं. सचिन सावंत, खरं तर अलाहाबाद हायकोर्टानं जो तोडगा दिला होता किंवा जो निर्णय दिला होता या प्रश्नावर, तो असा होता की 1/3, 1/3, 1/3 अशी 3 भागांमध्ये ही जमीन विभागली जावी.
त्यानंतर त्याला सुप्रीम कोर्टात चॅलेंज दिलं गेलं आणि आता हे केस सुप्रीम कोर्टात आहे. पण आता यातले जे याचिकाकर्ते आहे सुब्रमण्यम स्वामी, त्यांची भूमिका अजूनही टोकाची आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की राम मंदिर तिथंच बनेल आणि तिथंच बनेल, मुस्लिमांना तुम्ही शरयूच्या दुसऱ्या तीरावरती जागा द्या. तर यातनं तोडगा निघणार कसा? आधीचा सुद्धा अलाहाबाद हायकोर्टाचा तोडगा म्हणता येत नाही, ती तडजोड होती. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की तोडगा म्हणजे आता मगाशी मी अवधूत वाघांचं म्हणणं ऐकलं की त्या ठिकाणी जर न्यायालयाने निर्णय दिला तर ते बनेल, न्यायालयाने निर्णय नाही दिला तर नाही बनणार. आता या भूमिकेशी खऱ्या अर्थानं भाजपचा काही खऱ्या संबंध आहे का, हे मला प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी उपस्थित होतं. कारण वेळोवेळी गेल्या अनेक वर्षाची आपण विधानं पाहिलीत तर न्यायालयाकडे खऱ्या अर्थानं त्यांना जाण्याची इच्छा आहे का ह्याचं राजकीय घोंगडं भिजत टाकावं आणि सातत्याने त्याचा फायदा करून घ्यावा अशा दृष्टिकोनातून भाजप पाहतंय. त्यामुळे सोयीस्कर भूमिका वेगवेगळ्या पद्धतीनं बदलत राहतात, त्यामुळे त्याच्याबद्दल काही म्हणण्याचं कारण नाही. विषय असा आहे की सुब्रमण्यम स्वामी हा जो प्रकार आहे तो त्याचा उपयोग त्या व्यक्तीचा उपयोग यांना त्या ठिकाणी ध्रुवीकरणासाठीच होतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे त्यांचं जे काही वक्तव्य आहे त्याच्यामधला जर दृष्टिकोन तुम्ही पाहिला तर या संदर्भामध्ये त्यांना निकालामध्ये कुठल्याही तऱ्हेचा रस नाही. या मधना राजकीय फायदा करून घ्यायचा, ध्रुवीकरण करून घ्यायचं, हे दंगे पेटवत राहायचे, एकमेकांमध्ये त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम द्वेष पसरवायचा आणि 2019 काय आणि वेगवेगळी निवडणुकांमध्ये त्याचा फायदा करून घ्यायचा, हा दृष्टिकोन त्याच्यातनं दिसतोय. सचिन सावंत मी थेट प्रश्न विचारतो, थेट मुद्द्याला हात घालतो. सचिन सावंत, आज उत्तर प्रदेशमध्ये निर्विवाद सत्ता आहे, बहुमत आहे भाजपकडं, केंद्रातही भाजपची निर्विवाद सत्ता आहे, बहुमत आहे. अशा वेळी न्यायालयाच्या बाहेर जर का लोकसभेतनं विधेयक आणून घटनादुरुस्ती करून जर का मार्ग काढला भाजपनं जोरावर, तर मग नाही, मला म्हणजे मार्ग काढायला त्यांना कुठे रोखलेलं नव्हतं. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्ट जे म्हणालेलं आहे की या तिन्ही ठिकाणी तोडगा काढला पाहिजे, सामोपचारानं त्यांच्या भूमिका गेल्या पाहिजेत. त्याचा सरकारचा विषय देखील तोडगा काढण्याचा असला पाहिजे होता, परंतु यांना तोडगा वगैरे काढायची काही भूमिका नाहीये. यांनी एक प्रकारचा एक निर्देश देऊन टाकलाय की मुसलमानांनी असं केलं पाहिजे, आम्हाला असं पाहिजे. त्यामुळे या संदर्भामध्ये जी भूमिका असली पाहिजे ती आज सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याच्या तोंडी ती जी आलेली आहे त्याच्यातनं दिसून येते की यांचा उद्देश त्याच्यामध्ये काही त्याच्यातला तोडगा काढावा असा नाही. आज सुप्रीम कोर्टाने हे म्हटलेलं ते अतिशय चांगलं आहे की या संदर्भामध्ये आम्ही देखील स्वतः देखील त्या ठिकाणी मध्यस्थी करायला सुप्रीम कोर्ट तयार आहे, जज देखील देण्यासाठी तयार आहे. विषय असा आहे की हीच भूमिका त्या ठिकाणी 2010 पूर्वी घेऊन पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली गेली होती आणि त्यावेळेला सुप्रीम कोर्टानं तत्कालीन सुप्रीम कोर्टानं म्हणजे जजने त्या संदर्भामध्ये वेगळा निकाल दिला होता. परंतु आजही जर सुप्रीम कोर्टाची इच्छा असेल की या संदर्भामध्ये तोडगा काढूनच त्या ठिकाणी मार्ग निघेल असं वाटत असेल तर ते स्वागतार्हच मानलं पाहिजे आणि जजने त्या ठिकाणी जर पुढेकार घेणार असतील तर त्याच्यातही काय मला वाटतं आक्षेप घेण्याचं कारण नाही. दोन्ही तिन्ही पक्षांनी मिळून त्याच्यामध्ये एक सामोपचारानं अतिशय अॅमिकेबली भूमिका घेतली तर मला असं वाटतं की हे जे काही 2000 लोक जे गेलेले आहेत ते तर त्यांचं प्राण तर गेलंच आहे, परंतु यापुढची जी काही परिस्थिती आहे कारण याच्यामध्ये राजकीय दृष्टिकोन आहे, राजकीय स्वार्थ आहे काही लोकांचा, तो खऱ्या अर्थानं मूळ मुद्दा आहे, जो गाभा आहे तो जर बाजूला करता आला आणि खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने निकाल लागू शकला तर मला असं वाटतं की ते भारताच्या हितासाठी असेल. हेमंत देसाई, जो अयोध्या ऍक्ट आहे 1993चा अयोध्येचा कायदा, त्यामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की न्यायालयाच्या बाहेर कुठल्याही लेजिस्लेटिव्ह ॲक्शननी म्हणजे संसदेच्या कुठल्याही कारवाईनं किंवा विधेयकानं हा प्रश्न सोडवता येणार नाही. इथं तुम्हाला न्यायालयाचंच कंपल्शन राहील. नाही, आता हा जो कायदेशीर मुद्दा झाला, पण मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे समजा केंद्र सरकारतर्फे अर्ज केला, सगळ्या पक्षांची त्याच्या अगोदर मिटिंग घेतली तर याच्यातनं नवा कायदा करणं हे सगळं शक्य होईल. पण मुळामध्ये हे मान्य करायचं की नाही, तर सुब्रमण्यम स्वामी काय म्हणतात बघा, हे या खटल्यामधले ते एक महत्त्वाचे घटक आहेत. त्यांनी काय सांगितलं आज की रामलल्ला जे आहे ते तिथेच असणार आहे. मी तडजोड आम्ही करायला तयार, पण ते तिथेच असणार आहे सगळं जे आहे ते तुम्ही तिकडे शरयूच्या पलीकडे तुम्ही जा. या सगळ्या ॲप्रोचमध्ये काय आहे की तुम्ही सेकंड क्लास सिटिझन आहात तुम्ही, म्हणजे आमची आता बहुमत आलेलं आहे आमचं,
आपलं बहुमत असलं तर काय आपण ही बहुसंख्याकांची संपूर्ण लोकशाही नाही आहे ती. सगळ्यांना बरोबर घेऊन मोदी म्हणाले म्हणून नाही, मोदींच्या अगोदर पंडित नेहरू आणि महात्मा गांधींपासून हा इतिहास आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा. तर गोळवलकर गुरुजींचं काय होतं की त्यांचा उल्लेख करणं आवश्यक आहे. त्यांचा ॲप्रोच हाच होता की हे दुय्यम नागरिक आहेत. मग याच्या संबंधी अनेकांनी लिखाणे केले. कुरुंदकरांनी तर यांच्या सगळ्या मर्यादा दाखवून दिले तत्त्वज्ञानाच्या. गंमत अशी की गोळवलकर गुरुजींचा समान नागरी कायद्याला विरोध होता. म्हणजे सर्वसाधारण माणसाला काय वाटलं की त्यांना कायदा हवा होता, तो समान नागरी कायदा त्यांना हवायचा असं नाही आहे. म्हणजे एक प्रकारे दोन्ही ठिकाणचे जे कट्टरवादी आहेत अति उजवे ते एकाच बाजूला आहेत हे लक्षात घ्या तुम्ही. आता दुसरी गोष्ट बघा की याच्यामध्ये राजकारण कसं झालं हे फक्त एकतर्फी झालेलं नाही की यांनी तर याच्यामध्ये संपूर्ण देशाचं विभाजन, एक वैचारिक विभाजन करण्याचं काम भारतीय जनता पक्ष संघ परिवाराने केलं यात शंकाच नाही. त्याचा निषेध केला पाहिजे, त्यांनी त्याची माफी मागितली पाहिजे देशाची. पण लगेच काँग्रेसचं शिखांचं काढणं हे ठीक आहे, तुम्हाला काय करायचं असेल पण ही चूक झाली, ही माफी मागितली पाहिजे देशाची. आता हा इतिहास, तो काळ इतिहास आपल्याला पुसायचा असेल तर पुसून टाकूया. पण काँग्रेसच्या बाजूनी काय झालं, अर्जुन सिंग जे होते गृहस्थ, ते त्यांना पंतप्रधान व्हायचं होतं. त्यावेळी नरसिंहरावांच्या ते विरोधी होते आणि ते सोनिया गांधी किंवा इंदिरा गांधीच्या इंदिरानिष्ठा असे समजू तशा प्रकारचे होते. त्यावेळी अर्जुन सिंग हे या नेत्यांना, कल्याण सिंगांना भेटले, तिकडे जाऊन भेटले. आल्यावर त्यांनी नरसिंहरावांना असं सांगितलं की काही प्रॉब्लेम नाही, ते सगळं काही ठीक होईल म्हणून. आणि त्यानंतर बाबरी मशीद पडल्यानंतर त्यांनी नरसिंहरावांना केवळ बोल लावायला सुरुवात केलं. मग नरसिंहरावांची त्याच्यामध्ये चूक आहेच, ते पंतप्रधान होते. त्यांनी असं म्हटलं त्याच्यामध्ये की जर संरक्षण झालं असतं, ती पडली नसती तर त्याचं श्रेय कोणाला, ते मला किंवा यांना दिलं नसतं. पण ही पडल्यानंतर सगळ्यांनी मला बोल लावला. आता हे जे काही राजकारण आहे, आता तिकडे एकीकडे साठे असतील, विठ्ठलराव गाडगीळ हे सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चर्चा करत होते. त्यांचाही विश्वासघात झाला. मग ही जी प्रोसेस आहे, चर्चा आणि वाटाघाटी, चंद्रशेखर यांनी प्रयत्न केले, सगळ्या प्रकारची डिप्लोमॅसी फसली. 5-25 प्रयत्न झाले, पण त्यांना त्यावेळी करायचंच नव्हतं ना. त्यांना याचं राजकारण करायचं होतं आणि त्याच्यानंतर त्यांचा बेस वाढत गेला तो. म्हणजे आता हे सगळं झाल्यानंतर आता म्हणायचं की आम्हाला विकास करायचा, आम्हाला शांतता हवी, आम्हाला लोकशाही हवी आहे. तेव्हा हे म्हणणं बघा तुम्ही. आणि याच वेळी सगळ्या देशाची मानसिकता जी आहे ती त्यांना अशी घडवायची आहे की हे हिंदू राष्ट्र आहे, हे मुसलमानांना हे करायचं असं आमच्या आज्ञेत राहा तुम्ही, आम्ही म्हणू ते ऐका तुम्ही, हे सगळं त्यांना घडवायचं आहे. आणि त्याच्यानंतर जर मुस्लिमांनी तयारी दाखवली, तडजोडीची तयारी म्हणजे काय, त्यांनी यांचं सगळं ऐकायचं. या पद्धतीने होऊ शकणार नाही. आणि मुस्लिमांना सुद्धा बघा तुम्ही की मुस्लिम संघटना तिहेरी तलाक जे आहे ते काय म्हणतात की तिहेरी तलाक हे नाही, आमच्या कायद्यानुसारच काय होईल ते होईल. तेव्हा त्यांना सुप्रीम कोर्टाचं किंवा न्यायालयाचं अधिक हस्तक्षेप नको आहे. हां, तेव्हा ते पाहिजे. आणि याच्यामध्ये मात्र न्यायालयाचं ते त्यांचं सोयीस्कर असेल तर मानायला तयार आहे. तर हे दोन्ही ठिकाणी जो कट्टरवाद आहे तो या प्रश्नाच्या मुळाशी आहे आणि तो कमी होणार का नाही हा खरा प्रश्न आहे. मला माहिती आहे अवधूत वाघ यांना भरपूर बोलायचं आहे, पण ब्रेक नंतर ते बोलतीलच. प्रश्न असा आहे किंबहुना शक्यता अशी तयार झालेली आहे की आता सुप्रीम कोर्टानंच सांगितलं की हा मुद्दा भावनिक आहे, संवेदनशील आहे, त्यामुळं आता आम्हाला लायसन्स मिळालं आहे भावनिक राजकारण करायचं, असंही आता होऊ शकतं. आणि ते झाल्यावरती काय, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. त्यावरही आपण चर्चा करणार आहोत, पण ब्रेक नंतर. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. राम जन्मभूमी बाबरी मशीद वादावर सर्वमान्य तोडगा निघेल का? 64% लोक म्हणतायत नाही, राम जन्मभूमी बाबरी मशीद वादावर सर्वमान्य तोडगा निघणार नाही. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत अवधूत वाघ आहेत, भाजपचे प्रवक्ते. अवधूत वाघ, सुब्रमण्यम स्वामींनी तर आजच सुरू केलेलं आहे की नाही, रामलल्ला तिथेच मूळ जागी, मुस्लिमांना काय करायचं असेल ते शरयूच्या दुसऱ्या तीरावर. त्यांनी असं काही पहिलं म्हटलेलं नाहीये. मी काही 2-3 नाही ते म्हटले, मी म्हणाले मुलाखत म्हणाले, ते पण ऐकलंय ना साहेब तुमच्यासारखं. मला काही बोलू देत. अरे सुब्रमण्यम स्वामी हे राज्यसभेचे भाजपचे खासदार आहेत, तुम्ही त्यांना आमंत्रित केलेलं आहे. आता बोलू का? हा बोला. तुम्ही मगाशी म्हणालात सुब्रमण्यम स्वामी एक याचिका करते आहेत, ते याचिका करते नाही आहेत.
सुप्रीम कोर्टामध्ये ती याचिका दाखल झालेली आहे, ती बाबरी मस्जिद कृती समितीने केलेली आहे. ते याचिकादार आहेत आणि रिस्पॉन्डंट म्हणून मग विश्व हिंदू परिषद किंवा इतर संघटना असतील, त्याच्यामध्ये आणखीन हे खटल्याशी जोडलेले आहेत. समजा साहेब, सुब्रमण्यम स्वामींची एक वेगळी याचिका आहे. ती याचिका यासाठी आहे की बाबरी मस्जिदीचा आणि राम जन्मभूमीचा प्रश्न लवकरात लवकर निकाली निघावा म्हणून त्यांनी याचिका केलेली आहेत ना जोडलेले. त्या याचिकेचा आणि याचा काही संबंध नाही. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, त्यांनी असं म्हटलेलं आहे की शरयू पलीकडेची जी जागा आहे त्याच्यामध्ये मुस्लिमांना मशीद बांधायला द्या आणि शरयूच्या या बाजूची जागा आहे तिथे राम जन्मभूमी मंदिर बांधायला द्या. एवढंच त्यांनी म्हटलेलं आहे. आणि बाकी त्यांनी तुम्हाला जायचं आहे तर जा, यायचं आहे तर या, अशा तऱ्हेची काही. मी जाऊन बघून आलोय वादग्रस्त जागा. तो ढाचा जो आहे तो शरयूच्या एकाच बाजूला आहे, तो एकाच ठिकाणी आहे. शरयू आणि त्या जो वादग्रस्त ढाचा आहे, जी जमीन आहे, त्यात बरंच अंतर आहे. आता बघा, ढाचा तिकडे नाहीच आहे, तर त्यामुळे तो ढाचा काही बोलूच नका तिकडे. फक्त सगळं साफ केलंय. आता त्याच्यामध्ये ते 1992लाच केलेलं आहे. तर त्याच्यामुळे त्याला पण आता पुष्कळ वर्ष झालेली आहेत. तर आता 1992 आणि आता हे जवळजवळ 25 वर्ष झालेली आहेत. मगाशी हेमंत देसाईजी म्हणाले की 25 वर्ष एक मोठा काळ गेला. या मोठ्या काळामध्ये पुष्कळ शिव्या खाल्लेल्या आहेत, पुष्कळ आम्हाला सनातनी आणखीन एक्स्ट्रीमिस्ट वगैरे सगळं म्हणून झालेलं आहे. आणखीन स्वतःला विवेकवादी आणि पुरोगामी, खरं म्हणजे मी विवेकवादी पुरोगामी आणखी कट्टर हिंदुत्वनिष्ठ आहे. कारण जो खरा हिंदुत्वनिष्ठ असतो तोच विवेकवादी असू शकतो आणि तोच पुरोगामी असू शकतो. आणि म्हणूनच 80% हिंदू असलेल्या या देशामध्ये फक्त सेक्युलरिझम जगू शकतो. नाहीतर मग इतर ठिकाणी जा. सुप्रीम कोर्ट सेक्युलरिझम आहे का बघा तुम्ही. काय म्हणतात सुप्रीम कोर्टाचं बोला, सुप्रीम कोर्ट म्हणताय सर्वमान्य तोडगा काढा. सुप्रीम कोर्ट म्हणतं त्याच मताचे आम्ही आहोत. सर्व मतांनी तोडगा काढला पाहिजे, सर्व मताचा आदर केला पाहिजे. हिंदू असो मुस्लिम असो सर्वांनी एकत्र येऊन राम जन्मभूमीचा प्रश्न सोडवला पाहिजे. तिकडे मुस्लिमांना जर एखादी मशीद हवी असेल तर ती सन्मानाने मशीद उभी राहिली पाहिजे. पण ज्या ठिकाणी रामाचा जन्म झाला तिथे एक राम मंदिर उभं राहिलं पाहिजे. सर्वांना चांगलं, सबका साथ सबका विकास, अशा तऱ्हेने राम जन्मभूमीचा तोडगा निघावा अशी आमची अपेक्षा आहे. सन्मानजनक तोडगा निघाला नाही तर सुप्रीम कोर्ट जो आदेश देईल त्याचं पालन भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील मग योगी आदित्यनाथ असो किंवा नरेंद्रजी असोत, हे दोन्ही पालन करून जो काय फैसला आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन. सचिन सावंत उत्तर द्या, पटकन उत्तर द्या, त्यांना काहीतरी बोलायचं आहे. अवधूत वाघ यांना उत्तर द्यायचं आहे. नाही, आता सेक्युलरिझमच्या बद्दल आता आम्हाला धडे त्या ठिकाणी भारतीय जनता काँग्रेसकडे आहे का? असं काय करताय? सेक्युलरिझमचा मक्ता फक्त काँग्रेसकडे आहे का? आशिषजी आहे का? तुम्ही असं म्हणता की आम्हाला धडे देऊ नका सेक्युलरिझम दिसत नाही. जसं काय सेक्युलरिझम हे काँग्रेसचं बाळ आहे आणि त्याच्यावर भारतीय असं नाही ना, सेक्युलर कोणी असू शकतं. आशिषजी असं नाही, विषय असा आहे. ऐका आशिषजी ऐका विषय असा आहे. येल युनिव्हर्सिटीचा रिपोर्ट 2014चा त्या ठिकाणी आहे. 2014चा येल युनिव्हर्सिटीचा रिपोर्ट असा आहे की प्रत्येक रायटच्या नंतर भारतीय जनता पक्षाचा वोट शेअर 0.8% ने वाढतो. इंडियन एक्सप्रेसने त्या ठिकाणी रिपोर्ट केला. आता जे या निवडणुकांच्या आधी ज्या पोटनिवडणुका झाल्या त्या संदर्भात त्या ठिकाणी इंडियन एक्सप्रेसने रिपोर्ट केला होता. त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की त्या ठिकाणी 60% ज्या काही रायट झाल्या उत्तर प्रदेशमध्ये त्या पोटनिवडणुकांच्या पूर्वी त्या या कालावधीमध्ये झाल्या, म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं. त्यामुळे या संदर्भामध्ये निवडणुकांकरता दंगे पसरवणं किंवा निवडणुकांकरता द्वेषाचं वातावरण पसरवणं आणि काही जर त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने म्हटलं की अशा तऱ्हेची विधानं करता येणार नाहीत तर मग कब्रस्तान आणि स्मशानासारख्या अशा तऱ्हेचा आडमार्ग घेणं हे सातत्यानं भारतीय जनता पक्षाची रणनीती राहिली आहे. त्यामुळे राम मंदिरच्या मुद्द्यावरती आज ज्या तऱ्हेनं त्या ठिकाणी आम्हाला दीक्षा दिली जाते, विषय असा आहे की त्या राम मंदिरचा उपयोग करून 89 खासदार, मी आता 84चा म्हणजे मी ऍक्च्युअली 84ला 2 खासदार होते, त्या 2 खासदारांपासून 92च्या नंतरच्या निवडणुकीत 161 खासदार त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं झालं. हे संपूर्ण जे काही एक्सपान्शन झालेलं आहे त्याच्या मागे राम मंदिरचा आणि त्या ठिकाणी हे द्वेषाचं वातावरण पसरवण्याचा मुद्दे त्या ठिकाणी आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच या संदर्भामध्ये ज्या वेळेला असं म्हटलं जातं की हे जे 80% हिंदूंच्या मुळे या देशामध्ये सेक्युलरिझम आहे, तर विषय असा आहे की त्याचं उत्तरदायित्व हे या देशाच्या संविधानामध्ये आहे. या देशामध्ये काँग्रेसच्या विचारातून आलेल्या या देशातल्या
संविधानिक प्रक्रियेमध्ये आहे, लोकशाही प्रक्रिया रुजवण्यामध्ये आहे. त्यामुळे यांचं त्या ठिकाणी जी भूमिका आहे ती 52 सालापासून जनसंघ असेल किंवा 25 सालापासून त्या ठिकाणी RSS असेल, यांनी या देशामध्ये वेगवेगळ्या मार्गाने कशा तऱ्हेने द्वेष पसरवण्याचा आणि लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा प्रकार केलेला आहे लोकांच्या समोर आहे. अगदी 30 सेकंद अवधूतवाग हा मुद्दा गैरलागू आहे इथे नाही, ते भरकटले म्हणून तुम्ही भरकटवू नका. 30 सेकंदात सांगतो. मुद्दा नंबर 1, 2002 साली ज्यावेळी गोधऱ्याची दंगल झाली, गुजरातमध्ये दंगल झाली, त्याच्यानंतर गेल्या 15 वर्षात एकही दंगल झालेली नाहीये. तरी पण गुजरातमध्ये 2002 मध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेली मतं आणि आताची मतं 17% वाढ झालेली आहे विदाऊट एनी दंगल. साहेब, आम्ही तुमच्यासारखे शिकलेले नाहीत, इंडियन एक्सप्रेस सारखा इंग्रजी वाचत नाही, त्यांचा अहवाल वाचता येत नाही, कुठची युनिव्हर्सिटी, तर आम्ही तर म्युन्सिपालिटी शाळेत शिकलो, पण आम्हाला कळलं की 2002च्या दंगलीनंतर 17%. ठीक आहे. एक. दुसरी गोष्ट साहेब, घटनेमुळे आम्ही सेक्युलर आहोत सांगू नका हो. अशीच अमुची आई असती सुंदर रूपमती, आम्ही झालो असतो सुंदर वदले छत्रपती. साहेब, 16व्या आणि 17व्या शतकामध्ये घटना नव्हती, पण या हिंदवी स्वराज्याचा राजा हा स्वतः सेक्युलर होता. त्यामुळे कोकणामधले मुसलमान ज्यावेळी आले की राजे आम्हाला कन्वर्ट करा, त्यावेळी त्यांनी कन्वर्ट केलं नाहीये. नेताजी पालकराला मुसलमान धर्मात फक्त हिंदू धर्मात घेतलं, पण त्याच्या अख्ख्या फॅमिलीला मेसेज पोहोचला. ठीक आहे, ठीक आहे. हेमंत देसाई, लास्ट कमेंट. मला असं वाटतं की योगी अवधूत शास्त्री जे म्हणतायत ते सगळं आपण आता बाजूला ठेवून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच्यावरती तोडगा काय काढायचा, कारण आपण आता सत्ताधारी पक्ष आहात अवधूत, तेव्हा तुम्हाला याच्यावरती न्यायालयाने सांगितलं आणि काही दिवसांची मुदत दिलेली आहे, तर तोडगा काढा ताबडतोब काहीतरी एक तुम्ही प्रपोजल ठेवा, सर्व पक्षीय बैठक घ्या, त्याच्यामध्ये काही होतंय का बघा तुम्ही, आणि त्याच्यामध्ये सर्व धर्माच्या लोकांना त्याच्यामध्ये बोलवा आणि तोडगा जो काय असेल तो तुमचा जो तोडगा असेल तुमचा ब्लूप्रिंट तुम्ही ठेवा. त्यानंतर काँग्रेसवाले काय बोलायचं ते बोलले आणि आरोप प्रत्यारोप वगैरे आता ते बाजूला ठेवा, कारण आता लोकांना वीट आला आहे, याचा कंटाळा आलेला आहे. माझ्या मते आता याच्यामध्ये आता म्हणजे उत्तर प्रदेश जे उत्तम प्रदेश करायचा असेल यांना, तर त्याच्यामध्ये तिथे काय प्रॉब्लेम आहे की सुपीक सगळी शेती वगैरे सगळी आहे, उद्योगधंदे तिथे कमी आहेत, आणि उत्तर प्रदेशची जर प्रगती झाली तर महाराष्ट्राचं कल्याण होणार आहे, कारण तिकडनं लोंढे कमी येणार आहेत. त्यामुळे ती प्रगती कशी होईल हे आता आपण बघूया आणि आरोप प्रत्यारोप करू नये. हे तडजोड अशी असू शकते याच्यामध्ये एक तर काय तुम्ही म्हणता ते अगदी आदर्श स्वप्नील जे असेल ते धर्मनिरपेक्षतेचे मंदिर, म्हणजे ज्याप्रमाणे कबूतरखान्याचे येते तिन्ही धर्मांचं जे जसं ज्या प्रकारे आहे तशा प्रकारचं एक स्मारक करणं, त्याला यांनी तयारी दर्शवली तर ठीक आहे, पण नाहीच आता मुसलमानांनी सुद्धा काही त्याच्यामध्ये तडजोड करण्याची तयारी दाखवली पाहिजे. म्हणजे समजा तिथेच जे रामलल्ला आहे अशी ज्यांची श्रद्धा आहे तिथे राम मंदिर झालं समजा आता आणि ते मान्य केलं त्यांनी, तर त्याला आता फार मोठी हरकत घेण्याचं कारण नाही, कारण फार पुलाखानं पाणी वाहून घेतलेलं आणि आता बाबरी मशीद जी पाडण्यात आलेली आहे त्यांचं अतिशय चांगल्या प्रकारची ती पुन्हा उभी करून द्यायची आणि ती त्यांना जे हव्या त्या अत्यंत जवळच्या ठिकाणी त्या सगळ्या परिसरामध्ये त्याच कॉम्प्लेक्समध्ये हे करण्यासाठी आता हिंदूंनी तयारी दाखवली पाहिजे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे हिंसा येता कामा नये, डोकं शांत ठेवून चर्चा करायला पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. आज मी इथंच थांबतो. जाता जाता आपला प्रश्न बघा. राम जन्मभूमी बाबरी मशीद वादावर सर्वमान्य तोडगा निघेल का? 67% लोक म्हणतायत नाही, राम जन्मभूमी बाबरी मशीद वादावर सर्वमान्य तोडगा निघणार नाही. आज इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्रवर. आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक. सहप्रायोजक सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बँक राजगुरुनगर सहकारी